2, 3, go! नमस्कार, मी विशाल बाप्पू काळे, ऐतिहासिक वाद्य पथकाचा संस्थापक अध्यक्ष आहे. हे ऐतिहासिक वाद्य पथकाची टीम आहे. सुरुवातीला पथकाची सुरुवात म्हणजे सांगायचं म्हणलं तर 12 वर्षापूर्वी पथकाची सुरुवात झालेली आहे. सगळे स्लविऱ्यामधली मुलं आम्ही घेऊन नाशिक ढोल घेतले. पथकाला सुरुवातीला नाव नव्हतं. सुरुवातीला नाव पथकाचं 7 स्टार म्हणून होतं. त्याच्यामध्ये फक्त 7 मुलं होती. कालांतराने ढोल वाढवत घेतल्यानंतर मुलांनी एकत्र येऊन म्हणलं पथकाला म्हणजे पथक तयार करूयात आपण. पथकाला काहीतरी नाव पाहिजे म्हणून आम्ही पथकाला नाव ऐतिहासिकपणे प्रतिष्ठान असं नाव दिलं होतं. आपल्या पथकाचा रेकॉर्ड आहे की आपण 15 मिनिटांमध्ये 36 ताला वाजवलेला आहे. त्याचप्रमाणे आपण दरवर्षी नवीन ताला वाजवतो. सुरुवातीला आपण काय चालायची तुम्हाला नावं सांगतो. आपण त्याच्यामध्ये तांडव वाजवतो, नंतर आपण गरबा वाजवतो, नंतर घुमर, साऊथचे काय पॅटर्न वाजवतो, बॉलिवूड स्टाईल वाजवतो, बॉम्बे स्टाईल वाजवतो, पारंपरिक मध्ये आपण जोगवा वाजवतो, अजून नंतर भजनी वाजवतो. अशा बऱ्याच ताला आम्ही वाजवलेल्या आहेत. आपल्या पथकामध्ये एक विशेष गोष्ट अशी आहे की आपण ज्या ताली पकवाजावर वाजतात, तबल्यावर वाजतात, मुळात तिहाई म्हणा, चक्रधार तिहाई, 16 मात्रे, हे आपले पोरं ताशावर आणि ढोलवर वाजवतात. आणि विशेष करून पुण्यामध्ये काही लोक आमच्या पथकाला म्हणजे ऐतिहासिक वाद्य पथकाला कच्ची बाजा म्हणून असं नाव घेतात. पण हे कच्ची बाजा नसून त्या पथकाला या ढोलला एक विशिष्ट नाव आहे. त्या ढोलचं नाव आहे नाशिक ढोल. नाशिक ढोल या ढोलचं नाव ह्याच्यामुळे पडलं, त्याची दोन्ही बाजूला फायबरची पान आहे. फायबरची पान हे जास्त प्रमाणात नाशिकला बांधतात, त्याच्यामुळे या ढोलचं नाव नाशिक ढोल आहे. तर कृपया करून या ढोलला कच्ची बाजा असं बोलून आहे. आपल्या पथकाचे सरावाची तयारी म्हटलं तर आपण 3 महिन्यापूर्वी सराव चालू करतो. मुळात 2 महिने सराव हा आपला पठण असतं. म्हणजे प्रत्येक जी चाल आपण घेतो त्या चालीचं आपण मुळात सुरुवातीला पठण घेतो. पठणानंतर ती चाल आपण हातावर वाजवतो आणि नंतर टिपरू आणि त्याच्या हातात, आपल्याकडे थापी नाही पण आपण त्याला चाटी बोलतो. तर दोन्ही साईडला काय झाले टिपरू आणि काय झाले चाटे देऊन त्याची प्रॅक्टिस होते. बाप्पाचं आगमन होत आहे, तर बाप्पाच्या आगमनासाठी ऐतिहासिक वाद्य पथक आम्ही सगळे तयार आहोत. बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती.